चांगली संसारिक बाई असेल ती रोज गच्चीत धरते ना, असं असं काढून टाकते, नीट झाडते. नाहीतर ते एकदा आलं, एकदा टाकायचं आणि जेव्हा त्याला शेवटी नेऊन टाकायचं तेव्हाच उचलायचं. मला माफ करा, असं काही कुणी नाही आहे, पण असं घडत नाही असं म्हणू नका, घडतंच. इतक्या आळशी काही काही माणसं असतात. अरे 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 अरे, मी एका ठिकाणी गेलो होतो, लादी त्याच खडक्याने पुसत होती ती बाई, आणि आम्हाला द्यायचं ताटी त्या आईसाहेबाला म्हटलं जाऊन धुवून घेऊन ये. राग आला तर राग आला. आईसाहेब गेला, नाही नाही म्हणले, हा जरा त्या हुशारच आहेत, इतके दिवस राहिल्यात माझ्याबरोबर. त्या म्हटलं तुम्ही एकटीनेच करण्यापेक्षा मी तुम्हाला काही तिथे मदत करते. आता मला सांगा, खाली लादी पुसते, इकडच्या भिंती पुसते, ते काय? हे बघा, ताटं पुसायचं ज्याच्यातून आपण जेवायचं, अन्न हे पूर्ण ब्रह्म, ज्याच्यातून जेवायचं ते कसं असलं पाहिजे? स्वच्छ असलं पाहिजे, तो रोज धुतलं पाहिजे, नीट नेटकं असलं पाहिजे. हे नीट लक्षात घ्या. नाही तर कब्बशीचं कप बघायचं आणि त्या आतमध्ये असे लाल काठ झालेले असायचे. धुताना नीट नेटकं धुवावं, स्वच्छ धुवावं. हे बघा, कुठे जरी अडकलं नाही ना घाण, तरी कानाला अडकते. नाही कळलं तुम्हाला? म्हणला बाबा महाराज हे सगळं माझं, सगळं माझं म्हटल्यावर सगळं आलं ना. असं म्हणायचं का झाडू आहे म्हणून त्याचा नाही? हे बघा, झाडूवर सुद्धा आपला किती जीव असतो, असायलाच पाहिजे. एखादी नवीन सून आली, तिला काही माहिती नसतं, मग ती असं करते, काड्या पडते आणि ती काडी पडते ती फेकून देते. मग सासू म्हणते असं करायचं नसतं बाई, त्या काड्या गोळ्या कर आणि आतमध्ये टाक. पडलेलं फेकून दिलंस म्हणजे कसं होईल? 4 दिवसात दुसरा आणावं लागेल. तुला काही सासरा बोलायचा नाही, पण मला बोलल्याशिवाय राहायचा नाही. त्या झाडूची काडी सुद्धा तुझ्या सासऱ्याच्या मेहनतीची आहे. झाडू मध्ये आपलेपणा. माझं बोलणं कळलं का? झाडूचं जतन, त्या झाडीमध्ये त्याचं दर्शन आहे म्हणून त्याचं जतन. आणि मग चांगला संसारिक असेल ना, मग ते बघतो, मग तो सोने जरा झाडू आण ग, आणि ती प्लॅस्टिकची दोरी आण, पुन्हा तो नीट बांधून करतो. काळजीने अजून 2 महिने चालेल. तसं संसारातल्या एक एक काड्या जर रोज निघत गेल्या तर 15 दिवसात झाडू संपेल आणि तुम्हालाही माणसं झाडून बाहेर काढतील. एवढा लोण्याचा गोळा दिला, कुठूनही खाल्लं ते लोण्याचा गोळाच. काय कुठूनही खाल्लं तरी लोण्याचा गोळा. ते पोर म्हणलं आई मला मधलं दे. ते म्हणले मधलं घे, बाजूचे घे, काही ते इथून तिथून लोण्याचा गोळाच आहे. तसं इथून तिथून परमसत्तेचं दर्शनच आहे. पाहता प्रत्ययासी सोय, प्रतितीचा प्रत्यय आहे. वा, पाहता प्रत्ययाची सोय, प्रतितीची प्रत्यय आहे. प्रतिती नसून प्रत्ययच आहे. शब्द बघितले का? काय आपण जे नेहमी म्हणतो प्रतीती, प्रतिती नाही, प्रत्ययाचीच प्रतीती. प्रतिती नाही, प्रतीच ती. आपण खारी बिस्किट बघितली, चांगलं असेल ते एवढं मोठं असतं फुगलेलं, आणि किती पातळ पदर असतात. इथून तिथून त्याला 50-60 पदर जरी सुटले ते इथून तिथून एक खारीच आहे. असं म्हणता का वरची खारी, मधली खाली, शेवटची खारी, इथून तिथून खारी. पण गंमत कशी आहे? किती पदर सुटलेत. हा 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 हा, असं फुगलेलं टरटरीत. किती पदर सुटले. तसं ईश्वरी सत्तेला किती पदर सुटले. म्हणून जास्ती विचार करू नको. खा आधी, खा आधी, म्हणजे याच्यातून प्रतिती निश्चय करून घे. जास्ती चर्चा करू नकोस. केवळ जे चिन्मात चिन्मात पूर्ण तेथे काय सी पै लक्षण, आणि अंगेची सिद्ध जाण म्हणून उपाय, आणि स्वरूप उपायाच्या आद्य स्वतःचे असे जे सिद्ध ते उपायाशी साध्य होईल कैसे. अरे उपायाचा जर आधार असेल तर कोणत्या उपायाने ती सिद्ध होणार? जे जे उपाय करतोयस
ते परिच्छिन्न करतोयस, म्हणून जे जे की जे उपाय ते ते होय अपाय साधका. काय घरात पोचल्यानंतर घरात जायचे उपाय जे जे कराल ते व्यर्थच ना. घरात जाऊन पोचल्यानंतर म्हणाले हां चला आता घरात चला. ते म्हणले आता घरातच आलोय. घरात पोचल्यानंतर घरात पोचायचे उपाय संपले. एकदा भात केल्यानंतर भात करायचे उपाय संपले. जेवल्यानंतर जेवणाचे उपाय संपले. तसं या ठिकाणी जे करतोय त्याच्या मागे जर ती सत्ता आहे तो उपाय कोणचे करतो. स्वरूपी उपायाचे आद्य स्वतःचे असे जे सिद्ध ते उपायासी साध्य होईल कैसे. त्या स्वमुळासी सांडोनी घेतेली उपाय रान मग निहाळिता निजात्मकुण परतेल. नाना परतले काही निमोनीचे गेले ठाई निखळ प्रत्योची प्रत्ययी पुंजळाला. प्रत्ययोची प्रत्ययी निखळ तोच असल्या कारणाने तोच आहे इथून तिथून. संसारामध्ये जसं काडीमधून त्याला आपलेपणा असं वाटतो तसं विश्वामध्ये कणाकणामधून परमात्म्याचं दर्शन आहे. एकच ईश्वरी सत्ता, दुसरं कोणी नाही आहे. मग ते झाडू आपला, कपाट आपलं, सोफा सेट आपला. माझं बोलणं कळलं. प्रत्येक वस्तूमधून त्याला आपलं अस्तित्व प्रगट होतं. तसं विश्वाच्या संसारामधून प्रत्येक वस्तूमधून ईश्वराचं अस्तित्व प्रगट होतं. आता काय म्हणू. नाही हे सांगू का. हा सोफा सेट त्यांचा, हे कपाट त्यांचं. तो म्हणला असं काय करताय. कपाटही माझं, झाडूही माझा, पाय पुसणंही माझं. इथून तिथून या घरामध्ये सुईच्या दोऱ्यापासून सगळं माझं. माझं नव्हे मीच. मग सामान्य माणूस जर एवढा तर ज्याने हे विश्व त्याच्या रूपाने नटलेलं आहे त्याचं काय दर्शन आहे. म्हणून देथे देथे तेखे तुझीच पाऊले. स्वतःची जे अनुपतित तेथे कैचे असाया उपपती सहजची ते दृष्टांत साचणे सर. उपपती म्हणजे उपचार. स्वरूपे नसे निरंतर. कशाची उपपती, काय उपपती द्यावी. आता वेगळे जिथार उपचार आकायचा. एवं स्वरूपी उपपती नाही तरी निपसावया कोण काही. नाटताची पाही निमाले असती. उपपती नाहीच, इथून तिथून तेच आहे. केवळ जे चिन्मात्र पूर्ण तेथे कायसी पै लक्षण आणि अंगेची सिद्धजान म्हणून उपाय हानी. इथून तिथून काही आता सांगायची गरज नाही. एक 5-6 दिवसापूर्वी किंवा 10 दिवसापूर्वी एक दृष्टांत दिला होता. इथून तिथून कसं एक असतं. सुंदर दृष्टांत त्यावेळेला मला सुचलं, पुन्हा आत्ता आठवला, पण पुनरावृत्ती करतो, काय हरकत नाही. जी गावाची घाण आहे ती कानातूनच आज शिरते. काय सगळी घाण कुठे अडकते. ही शिरते ती इथूनच शिरते. असं शिरलं म्हणून बघा ते कप कुठे भरलेलं असेल, तळाला तरी नाही ते इथे त्या काटाला तरी. मग कसं पाहिजे. कान आपले स्वच्छ पाहिजेत, म्हणजे स्वच्छ ऐकायला येतं, अमृतानुभव. कान जर अस्वच्छ असतील तर त्या कानाला दुसऱ्याची निंदा ऐकायलाच बरे वाटते. आयुष्यामध्ये एक ऐकून घ्या, कधीही कोणाची निंदा करू नका आणि कानाने ऐकू नका. काही आपल्याला नडलेलं नाही, कोणाची निंदा ऐकू नाही. 2 शब्द चांगले जरूर ऐकावे, काय हरकत नाही ऐकायला, काही हरकत नाही. चांगलं ऐकावं, पण वाईट काय नडलंय आपलं. काहीही नडलेलं नाही. कोणाचं वाईट कानाने ऐकू नाही, भानगडच करू नाही. आता माझ्याकडे लाखोनी समाज आहे, अनेक भानगडी असतात. माझ्याकडे कोणी येत नाही, हिंमती नाही कोणाची. कोणी जर सांगायला आलं त्याला सांगायचं ओठ इथून चालता हो. कोणाबद्दल सांगायचं नाही काही. तू इथे आलास का प्रवचन ऐकायला, प्रवचन ऐकून चालता हो. तुझ्या शेजारी बसतो तो वाईट आहे का चांगला आहे हे त्या शेजाऱ्याकरता आलास का माझ्या प्रवचनाकरता आलास, त्याला भानगडी करतोस. पण काय आहे त्याचा मूळ स्वभाव जाईना आणि येळकोट. काही माणसांचा मूळ स्वभाव जात नाही, पण मला त्याच्याबद्दल काही वाईट वाटत नाही. हळूहळू सुधारणा व्हायला पाहिजे.
तसं या ठिकाणी काय चाललंय नीट लक्षात घ्या. सगळा जर प्रत्यरूप परमात्मा आहे, इथे काय शब्द वापरले बघा. कसा आहे म्हणाले तो, जरी येथे जरी करावे प्रमाण तरी प्रमेयासी पडे शून्य. आता प्रमेयचं जरी पूर्ण तरी प्रमाण नुरे. प्रमेय सिद्ध सिद्धांत शिल्लक लाईन नाही तर प्रमेय कोणचा. स्वरूप देणे जाणजे तेथे जाणण्याचे स्वरूप सहजे. तरी प्रमाणासी दुजे प्रमेय करशे. प्रमाणाला दुसरं प्रमेय कोणचं आणावं. जरी प्रमेयत्व न घडे तरी प्रमाणत्व स. जर प्रमेयच तिथे नाही म्हणजे सिद्धांतच तिथे नाही. नवे नाही सिद्धांत नव्हे काय, सिद्ध वस्तू तिथे आहे. सिद्ध वस्तू तिथे आहे. इथून तिथून जर सिद्ध वस्तूच आहे तर प्रमाण काय द्यावं. प्रमेयच नाही तर प्रमाण काय. प्रळय काळाच्या वेळेला सगळंच जर इथून तिथून प्राणी झालेलं आहे, सगळं पंचमहाभूत एकरूप झालेले आहेत. आता निराळं काढता येतच नाही. काय निराळं काढायचं, काय बाजूला काढता. जरी प्रमेयत्व न घडे तरी प्रमाणत्व सहजची बहुडे. आता स्वरूप सांगडे स्वरूप आहे. ऐसे प्रमेय प्रमाणातीत देथे दुजयाचे निशेष निपात. तेथे द्यावा दृष्टांत कोठोनी कोणा. इथून तिथून तो दृष्टांत चालू होता. कोण नाही. पाय पुसण्याचा मालक तोच, सोफा सेटचा मालक तोच, कपाटाचा मालक तोच, बरं का. देवाचा घरातला मालक तोच. काय कोपऱ्यात ठेवलेला झाडू